दापोली एसटी आगारातून एक धक्कादायक बातमी समोर येते। मागील काही दिवसांपासून दापोली आगारातील ई बस चालकांच्या ड्युटी लावण्यावरून चालू असलेल्या वादाचा परिणाम आज अखेर एका चालकाच्या आत्महत्येच्या प्रयत्नात झाला आहे। आपल्याला ड्युटी का लावली जात नाही याची आज पुन्हा विचारणा करण्यासाठी गेलेल्या या चालकांमधील 32 वर्षीय प्रथमेश चंद्रकांत केळकर यांनी फिनेल प्राशन करून आगारातच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। त्याच्यासोबत असलेल्या सहकारी चालकांनी त्याला तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मिळालेल्या माहितीनुसार प्रथमेश चंद्रकांत केळकर हे दापोली आगारात ई बस चालक म्हणून सेवेत होते। मात्र त्यांना आणि त्यांच्यासह इतर 4 चालकांना अचानक ड्युटी देण्याचं बंद करण्यात आलं होतं। याबाबत सातत्याने विचारणा करूनही कंपनी प्रशासनाकडून त्यांना कोणतेच समाधानकारक उत्तर दिले जात नव्हते असं या चालकांचं म्हणणं आहे। काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना घर खर्चाचा प्रश्न आणि हाताला काम नाही, जिथे नोकरीवर आहे तिथलं प्रशासन कोणतंही कारण न देता ड्युटी लावत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये नैराश्यात गेलेल्या प्रथमेश केळकर हे आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान आपल्याला ड्युटी का देत नाही याची विचारणा करण्यासाठी दापोली आगारात गेले होते। मात्र आज पुन्हा त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर सोबत आणलेल्या गाडीच्या डिकीमधून फिनेलची बाटली काढून आगारातच फिनेल प्राशन करून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। 2 आठवड्यांपूर्वीच शिवसेना शहर प्रमुख प्रसाद रेळेकर यांनी या 4 ई बस चालकांना ड्युटी का लावली जात नाही याचा जाब कंपनी प्रशासनाला विचारला होता, ज्याची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आणि परिणामी रेळेकर यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता। त्यानंतर स्वतः राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी देखील संबंधित चालकांना नियमितपणे ड्युटी देण्याचे आदेश कंपनी प्रशासनाला दिले होते अशी माहिती देखील चालकांकडून मिळत आहे। मात्र राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतरही या चालकांना ड्युटी लावली जात नसल्याने अखेर आलेल्या नैराश्यातून हा आत्महत्येचा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे। या अचानक घडलेल्या प्रकारानंतर शिवसेनेचे अल्पसंख्याक सेलचे शहर अध्यक्ष नदीम मुकादम आणि शिवसेना कार्यकर्ते स्वरूप महाजन यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संबंधित चालकांचा उद्रेक शांत करण्यासाठी आणि आत्महत्याग्रस्त चालकाच्या उपचारासाठी तातडीने पावले उचलत प्रथमेश केळकर यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती मिळत आहे। दरम्यान स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे काही चालकांना मुद्दामहून ड्युटी दिली जात नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।